हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द युट्यूब चॅनल ऑफ विजडम ट्युटर्स. आणि आज आपण 12th HSC बोर्ड चा जो सब्जेक्ट आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ह्या सब्जेक्ट मधील आपल्याला माहित आहे की पार्टनरशिप वरच ह्या सब्जेक्टचा जास्तीत जास्त सिलेबस आहे. आता या पार्टनरशिप मध्ये एक महत्वाचा अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्या अकाउंट बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोण बघू शकता हा व्हिडिओ? तर एक तर ज्याचा काहीच अभ्यास झालेला नाही तो पण हा व्हिडिओ बघू शकतो, आणि आता आपल्याला माहित आहे पुढच्या महिन्यात एक्झाम आहे तर तो पण ह्या व्हिडिओ मार्फत त्याची तयारी करू शकतो. आणि दुसरं म्हणजे रिव्हिजन साठी पण तुम्ही या व्हिडिओचा यूज करू शकता, नक्कीच करू शकता. तर आपल्याला माहित आहे की ऍडमिशन असो, डेथ असो, रिटायरमेंट असो, आपल्याला हे रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करावं लागतं. ते का लागतं याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. कारण रिव्हॅल्युएशन जसं नावातच आहे, काय केलं जातं, आपल्या बुक्स मध्ये ज्या किमतीला ऍसेट लायबिलिटीज आहेत त्याला बुक व्हॅल्यू म्हटलं जातं, आणि त्या बुक व्हॅल्यूचं परत एकदा व्हॅल्युएशन केलं जातं. कारण बुक व्हॅल्यू पेक्षा त्याची मार्केट व्हॅल्यू किंवा फेअर व्हॅल्यू म्हणा ही चेंज होऊ शकते सध्याची. मग आता ज्यावेळेस लेट्स से ऍडमिशनच्या केसमध्ये नवीन पार्टनर ऍडमिट होणार आहे, मग त्यावेळेस एक्झिस्टिंग पार्टनर काय करतात, तर जे पण काही त्यांनी बिझनेस उभा केलाय त्याच्यामधील सध्या ऍज ऑन डेट ऑफ ऍडमिशन म्हणजे ऍडमिशनच्या जस्ट आदल्या दिवशी जेवढं पण रिव्हॅल्युएशन झालेलं आहे, मग रिव्हॅल्युएशन झालं म्हणजे काय, तर ऍसेटच्या बुकमध्ये बुक व्हॅल्यू पेक्षा रिव्हॅल्यूड अमाऊंट वेगळी आहे, किंवा लायबिलिटीच्या बुक व्हॅल्यू पेक्षा रिव्हॅल्यूड अमाऊंट वेगळी आहे. तर हे जे चेंज असतात तर इट कॅन बी आयदर गेन ऑर लॉस फॉर द पार्टनर्स. मग तो जो गेन आहे किंवा लॉस आहे एकूणच तो एक्झिस्टिंग पार्टनर्स त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटून टाकतात. ठीक आहे, बिफोर ऍडमिटिंग न्यू पार्टनर. तर ह्यासाठी हे रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवलं जातं. कारण पार्टनरशिप मध्ये काही चेंज होणार असला तर ते चेंज व्हायच्या आधी जो पण एक्झिस्टिंग बुक व्हॅल्यू मधला चेंजमुळे होणारा जो लॉस किंवा गेन आहे तो एक्झिस्टिंग पार्टनर्स ओल्ड प्रॉफिट रेशो मध्ये वाटून घेतात. एवढंच या रिव्हॅल्युएशन अकाउंटचं लॉजिक आहे. आणि एक लक्षात ठेवा, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट पण असं त्याचं एक दुसरं नाव आहे. ठीक आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण बनवण्यासाठी एक प्रॉब्लेम इथं वाचूया, त्यावरनं विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की रिव्हॅल्युएशन आपण अकाउंट कशा पद्धतीनं बनवायचं आहे. प्रॉब्लेम बुक मधीलच आहे. 9वा प्रॉब्लेम आहे, द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द फर्म त्रिवेणी ट्रेडर्स ॲज ऑन 31 मार्च 2019. नर्मदा अँड गोदावरी आर द पार्टनर्स ऑफ द फर्म हू शेअर द प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. ठीक आहे, बॅलन्स शीट आपल्याला दिली आहे 31 मार्च 2019 ची. बॅलन्स शीट मध्ये आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या एकच प्रकारची लायबिलिटी आहे, आणि कॅपिटल आहेत लायबिलिटी साईडला, आणि ऍसेट साईडला आपण बघू शकतो की वेगळ्या प्रकारचे ऍसेट्स आहेत. अग्रीमेंट आपण जर बघितलं किंवा काय रिव्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं त्याच्या जर टर्म्स आपण वाचल्या तर असं म्हटलेलं आहे की कावेरी शाल पे 4,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. तर गुडविलचा कावेरीचा जो हिस्सा आहे जो तिनं आणायला पाहिजे किंवा ती आणणार आहे हा 4,000 आहे, आणि कॅपिटल म्हणून ती 12,000 रुपये आणणार आहे असं आपल्याला दुसऱ्या पॉइंट मध्ये दिसतं. आणि तिचा जो प्रॉफिट मधला हिस्सा असणार आहे तो 1/4 असणार आहे. रिव्हॅल्युएशन कशा पद्धतीने झाले ते त्यांनी आपल्याला थर्ड पॉइंट मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथंच आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा लागणार आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. हे आपण अकाउंटच्या फॉर्मॅट मध्येच इथं प्लॉट करायचं आहे. तर इथं मी रिव्हॅल्युएशन अकाउंटचा फॉर्मॅट बनवतो. ठीक आहे, दोन बाजू असणार आहेत. जसं नॉर्मल अकाउंट असतं डेबिट आणि क्रेडिट अशा दोन साईड ह्यामध्ये असणार आहेत. पर्टिक्युलर रुपीज. ठीक आहे, आता याच्यामध्ये सिंपल तुम्हाला एक रूल लक्षात ठेवायचा आहे. तुमचा जर रिव्हॅल्युएशन मुळे लॉस होत असेल तर ती जी लॉसची रक्कम आहे ती तुम्ही डेबिट साईडला लिहिणार आहे. लक्षात ठेवा फक्त लॉसची रक्कम. ठीक आहे, सो या केसमध्ये आपण जर बघितलं तर एकदा आपण रिव्हॅल्युएशन कसं झाले ते बघूया. बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन हे 24,000 रुपीजला झालेलं आहे. बिल्डिंग आपल्या बुकमध्ये कितीला आलेली आहे तर 20,000 रुपयाला बुक व्हॅल्यू होती तिची. तर यामध्ये आपण बघू शकतो की अपवर्ड व्हॅल्युएशन झाले म्हणजे 4,000 न बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेली आहे. तर हा आपला गेन आहे का लॉस आहे? ऑब्विस आहे. आपल्याकडे कोणतेही ऍसेट असेल त्याची व्हॅल्यू वाढली तो आपला गेन होणार आहे. तो गेन लिहिताना लक्षात घ्या, आता ऍसेटच्या व्हॅल्यू मध्ये गेन झाल्या म्हटल्यावर एंट्री कशी होणार, ऍसेट अकाउंट ते डेबिट होणार आहे.
मग क्रेडिट कुठला अकाउंट होणार आहे, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रिएट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे एंट्री काय होणार आहे, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि अमाऊंट किती घेणार आपण, फक्त 4,000, सगळे 24,000 घ्यायचे नाही. ठीक आहे, फक्त वाढल्या ना ती 20,000 तर ऑलरेडी होते, त्यामुळे इथं आपण लिहूया बाय बिल्डिंग अकाउंट. 4,000. नेक्स्ट आपण बघू शकतो की मशिनरी अँड फर्निचरची व्हॅल्यू आपल्याला रिड्यूस करायची आहे 10%. हा झाला लॉस, कारण आपले ऍसेट कमी झाले, व्हॅल्यू कमी झाली रिव्हॅल्युएशन अमाऊंट. इथं आपल्याला आता 10% ऑफ मशिनरीची बुक व्हॅल्यू होती, किती होती बघा, मशिनरीची 28,000 होती, तर 28,000च्या 10% झाले 2,800. याची एंट्री आपण कशी करणार आहे, तर लक्षात घ्यायचं आता मशिनरीची व्हॅल्यू खाली आलेली आहे आणि ज्यावेळेस ऍसेटची व्हॅल्यू खाली येते ऍसेट अकाउंट आपण डेबिट करतोय, मग क्रेडिट करतो. ज्यावेळेस ऍसेटची अमाऊंट जी असते ती रिड्यूस होते त्यावेळेस आपण ऍसेट अकाउंट क्रेडिट करतो. ठीक आहे, मग डेबिट कुठला अकाउंट होणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट. जसं मी सांगितलं, गेन ह्या साईडला येणार, क्रेडिट साईडला लॉस डेबिट साईडला येणार. मग इथे लिहायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. हाऊ मच अमाऊंट, 10% ऑफ 28,000, दॅट इज 2,800. सिमिलरली आपण एंट्री करणार आहे फर्निचर साठी, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. किती रक्कम आहे, आय थिंक 1,200 रुपये फर्निचरची बुक व्हॅल्यू होती, त्याच्या 10% तुम्ही घ्यायचं 120 रुपये. तर अशा पद्धतीने ही एंट्री झालेली आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे डेटर्स वर आपल्याला प्रोव्हिजन घ्यावी लागणार आहे. आता लक्षात घ्या, डेटर्स वर प्रोव्हिजन म्हणजे काही पार्ट आपण प्रोव्हाइड करतोय, म्हणजे लॉस म्हणून ऍक्च्युअली जरी लॉस बुक झाला नसलं तरी आपण त्या लॉस साठी प्रोव्हिजन करून ठेवत आहे. थोडक्यात ऍसेट मध्येही घट झालेली आहे, आपला लॉस आहे. तर यामध्ये बघा आता डेटर्स होते बुक व्हॅल्यू 36,000. 36,000 मध्ये आपल्याला प्रोव्हिजन करायचे किती हजारची, 5%. तर 36,000च्या 5% आपण कॅल्क्युलेट करायचे. 36,000 म्हणजे 30,000 अधिक 6,000. 30,000च्या 5% किती झाले, 30,000च्या 10% 3,000 झाले. 3,000च्या निम्मे झाले 1,500. सिमिलरली 6,000च्या 10% झाले 600 आणि 600च्या निम्मे म्हणजे 600च्या 5% किती झाले, 6,000च्या 5% किती झाले 300. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं टू एंट्री काय करणार आहे, लॉस आहे त्यामुळे डेबिट साईडला येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स अकाउंट. प्रोव्हिजन आपण घेणार आहे किती रकमेची, तर आपण कॅल्क्युलेशन जे केलं होतं 1,800 रुपये, त्याचे 1,500 प्लस 300. नेक्स्ट जे रिव्हॅल्युएशन आहे त्या बघायचं, स्टॉक टू बी टेकन ॲट व्हॅल्यू ऑफ 20,000. बुक मध्ये जर आपण स्टॉक व्हॅल्यू बघितली तर किती होती, 16,400. 16,400 आणि 20,000 मधला डिफरन्स आपल्याला अपवर्ड व्हॅल्युएशन म्हणजे गेन म्हणून घ्यायचा आहे क्रेडिट साईडला. त्याची एंट्री काय होणार, स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट बाय हाऊ मच अमाऊंट, 20,000 मायनस 16,400, म्हणजे 3,600 या रकमेनं आपल्याला ही एंट्री करावी लागणार आहे बाय स्टॉक अकाउंट. 3,600. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की आता आपण सगळे जे रिव्हॅल्युएशन झालेल्या एंट्री पोस्ट केलेल्या आहेत, आता आपण काय करायचं आहे, टोटलिंग आणि बॅलन्सिंग करायचं आहे. लक्षात ठेवा, जर क्रेडिट साईड डेबिट साईड पेक्षा जास्त आली गेन असणार आहे, उलट झालं डेबिट साईड जास्त आली तर लॉस असणार. समजलं, गेन असू दे लॉस असू दे कुठं जाणार आहे, तर कॅपिटल मध्ये जाणार आहे, म्हणजे बिझनेसच्या जे पार्टनर्स आहेत त्यांच्या कॅपिटल अकाउंटला जाणार आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेट करूया. क्रेडिट साईडची टोटल आपण घ्यायचे किती असणार आहे, 7,600. डेबिट साईडची जर टोटल आपण बघितली तर हे 2,800, हे 1,800, किती झाले बघा, 800 आणि 800 1600, 1600 आणि हे 2,000 अधिक 1,000 3,000, म्हणजे 4,600 प्लस 120 किती झाले, 4,720. ही डेबिट साईडची टोटल आली. आता तुम्हाला एक्सेस म्हणजेच गेन कॅल्क्युलेट करायचा आहे. गेन कॅल्क्युलेट करताना 7,600 क्रेडिट साईडची टोटल मायनस 4,720 रुपीज आपल्याला करावे लागणार आहे. मग इथं करताना आपण क्विकली कसं करू शकतो, तर
4,700 म्हणजे किती? 4,600 अधिक 120. मग 4,600 तुम्ही 7,600 मधनं लेस करा, 3,000 उरले. त्या 3,000 मधनं फर्दर तुम्ही वरचे 120 रुपये लेस करा. किती असणार आहे? तर 2,880 रुपये तुम्हाला गेन मिळणार आहे. आता हा जो 2,880 रुपयाचा गेन आहे टोटल, त्यातील 3/5 पार्ट हा कोणाला जाणार आहे? जी नर्मदा नावाची पार्टनर आहे तिला जाणार आहे. आणि 2/5 पार्ट कोणाला जाणार आहे? गोदावरी. कारण त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो ओल्ड रेशो तो 3:2 आहे. आणि आपण रिव्हॅल्युएशन मध्ये जे पण काही लॉस गेन डिस्ट्रीब्यूट करतोय तो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये करत असतो. आता लक्षात घ्या, 3/5 म्हणजे 60% आणि 2/5 म्हणजे 40%. म्हणजे आपण इथं नर्मदाचा जर हिस्सा कॅल्क्युलेट केला तर 2,880 डिवायडेड मल्टिप्लाइड बाय 3/5 म्हणजे किती झाले? 2,880 मल्टिप्लाइड बाय 60%. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही क्विकली करू शकताय. कसं करू शकताय? तर मगाच सारखंच 2,880 म्हणजे किती? 2,000 अधिक 8,000 अधिक 80. 2,000च्या 60% किती झाले? 2,000च्या 60% झाले 6,1200. 1200 रुपये तुम्ही इथं लिहा. त्यानंतर 800 उरले. 800च्या 60% झाले 8,48 480. 480 खाली घ्या तुम्ही. आणि 80च्या 60% झाले 8 अगेन 48. तो 48 इथं आपण लिहूया. तिघांची टोटल करा. यू विल गेट द 60% ऑफ 2,880 रुपीज. दॅट इज किती झाले बघा? 8, 12, 7 आणि 1 म्हणजे नर्मदाचा हिस्सा जो आहे गेन मधील तो किती झाला? 1,728. मग आपण इथं लिहूया आणि त्याची एंट्री करूया. एंट्री काय असणार आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू नर्मदाज कॅपिटल अकाउंट. सिमिलरली आपण ट्रान्सफर करणार आहे राहिलेली रक्कम कुणाला? गोदावरीला. टू गोदावरी कॅपिटल अकाउंट. किती रक्कम राहिली बघा आता? 1,728 मायनस 2,880. कसं करणार आपण? एक तर 880 मायनस 728 करा. किती येणार आहे? तर 880 आणि 700 मधला डिफरन्स 100 आणि 80 मायनस 28 किती झाले? 52 झाले. म्हणजे 152 ते झाले. आणि इथे तुम्ही 2,000 मायनस 1,000 करा. किती झाले? 1,152 रुपये असणार आहे गोदावरीचा हिस्सा गेन मध्ये. 1,152 रुपये आपण ट्रान्सफर केले आणि टोटल आपण इथं करूया 7,600 अगेन. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आता हा गेन झालाय. गेन मुळे काय होणार आहे? कॅपिटल वाढणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल अकाउंट तयार करणार आहे, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला तुम्ही बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून ही एंट्री दोघांच्या पण अकाउंट मध्ये पोस्ट करणार आहात. तर अशा पद्धतीने हे रिव्हॅल्युएशन अकाउंट होतं. लक्षात घ्या, रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही कुठं पण बनवा. ऍडमिशन मध्ये बनवा, रिटायरमेंट मध्ये बनवा, डेथ मध्ये बनवा. आणि ऍडमिशन मध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये बनवा. कोणताही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 70% गोष्टी कॉमनच करायच्या आहेत. कॉमनच स्टेप्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, सिंपल फंडा आहे. ऍसेट मध्ये वाढ झाल्यावर तो आपला गेन असतो, ऍसेट मध्ये घट झाल्यावर आपले तो लॉस असतो. ठीक आहे. लॉस आपण डेबिट साइडला घेणार, गेन आपण क्रेडिट साइडला घेणार आहे. आणि वाईस वर्सा अप्लाय होतं कशाला? लायबिलिटीजला. ठीक आहे. तर तुम्ही सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, बुक व्हॅल्यू आणि रिव्हॅल्यूड अमाऊंट. ठीक आहे. असं तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुम्हाला ते सोडवण्यास सोपं जातं. ठीक आहे. ऑल राईट, देन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून कोणतं तरी डिटेलमध्ये ऍडजस्टमेंट बघूया. ठीक आहे. बाय.